दरम्यान सरकार उलथवून टाकण्यासाठी जरांगेंच्या मागे नेमके किती आमदार आहेत असा सवाल ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी विचारला। तर मुख्यमंत्र्यांनी जरांगेंचे लाड बंद करावेत अशी मागणी लक्ष्मण हाकेंनी केली आहे। आपल्या शक्तीचं आत्मपरीक्षण न करता सरकार उलटवून टाकण्याची भाषा बोलणं हे हास्यास्पद आहे आणि म्हणून मी ते काय तेवढं सिरियस घेत नाही। मी कायम सांगतो ना, जरांगे काही तत्वज्ञ नाही, जरांगे काही समाजसेवक नाही, जरांगेला आरक्षणातलं काही कळत नाही, जरांगेला गावगाड्यातल्या ओबीसी दलित आदिवासी यांच्याबद्दल आदर नाही, जरांगेला लोकशाहीबद्दल कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही, तो लोकशाही मानतच नाही मुळात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी असल्या फालतू माणसाचं लाड करणं बंद करावं। दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी कालच मांजरसुंभा या ठिकाणी घेतलेल्या सभेमध्ये त्यांची जीभ काहीशी घसरली असं बोललं जातंय, कारण मुख्यमंत्र्यांच्या विषयी बोलत असताना जरांगेंनी काही आक्षेपार्ह शब्दांचाही वापर केला। यानंतर जरांगेंवरती चहूबाजूंनी टीकेची झोड उठली। मात्र आपण आक्षेपार्ह कोणतीही भाषा वापरली नसल्याचं जरांगेंचं म्हणणं आहे। त्याच वेळेला चुकून काही शब्द कमी जास्त झाला असेल तर मागे घेतो असंही त्यांनी म्हटलंय। देवले तर फडणवीस त्याच्या असले चिल्लर चाळे करायला लावतो हे डीवायसपीला मराठीचे डीजे बंद पाडन कुठं काहीच करन। शांततेत जात हे मई शांततेत मई जात मागणी करती, तुम्ही विनाकारण त्याला डवचिता डीजे काय विषय करावं। नाही मी बोललोच नाही ना, आईवर कुठं काय बोललोच नाही मी। आणि बोललो असलं ते शब्द मागं घेऊ काय त्याला, मी बोललोच नाही, आईवर बोललोच नाही मी त्यांची।